आपण ह्या लोकांसाठी एवढे झटलो, आपले सगळे प्रॉब्लेम्स बाजूला ठेवून मी यांच्यासाठी धावले, यांच्या दुःखामध्ये माझं दुःख विसरून मी यांच्या दुःखामध्ये सहभागी झाले. ह्यांनी एक हाक दिली तर मी लगेच धावून गेले. पण आज जर माझी तब्येत इतकी बिघडली आहे तर मला एक साधा कोणाला फोन करायची सुद्धा गरज वाटली नाही. तुमच्यासोबत कधी असं झालंय का की तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी रात्रभर जागलात, त्याच्या दुःखात सामील झालात, त्याच्या दुःखात त्याच्यासोबत राहिलात, त्याला पैशांची गरज होती तेव्हा तुम्ही मदत पण केली, त्याचा फोन आला की सगळी कामं बाजूला ठेवून त्याचा फोन उचलला, पण जेव्हा तुम्हाला गरज पडली तेव्हा तेच व्यक्ती म्हणाली की सॉरी मी थोडा बिझी आहे. त्या एका वाक्याने मनात हजारो प्रश्न निर्माण केले की मी सगळ्यांसाठी एवढं करते, मग माझ्या बाबतीत असं का झालं असेल? माझ्यातच काही कमी आहे का? की चांगल्या लोकांसोबत वाईटच होतं ही म्हण खरी आहे? जर हा प्रश्न तुमच्याही मनात येत असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी, कारण आज मी जी गोष्ट सांगणार आहे ती 100% तुमच्या माझ्यासोबत एकदा तरी घडलेली आहेच. तर पुढे पाहूया. गोष्ट आहे एका अंजली नावाच्या मुलीची. ती कोणी चित्रपटातील नायिका नव्हती, तुमच्या माझ्यासारखी साधारण मुलगी, साधं आयुष्य जगणारी, साधी स्वप्न पाहणारी, पण मन मात्र सोन्यासारखं. तिला एक सवय होती, कधीही कोणी मागितलं तर ती नाही म्हणायची नाही. शेजारणीच्या मुलाला सांभाळायला कोण हवं? अंजली. ऑफिसमध्ये एखाद्याचं काम बाकी आहे, कोणाला जायचं? अंजली. घरी पाहुणे आले आहेत, नातेवाईकांना मदत करायची, कोण करणार? अंजली. तिला वाटायचं लोकांना माझी गरज आहे म्हणजे मी खूप चांगली आहे. आणि खरं सांगू, सगळे तिचं कौतुक पण करायचे की अंजली म्हणजे देव माणूस, तिच्यासारखी मुलगी आजकालच्या युगात कुठे मिळते? ती नेहमी हसत असते. पण एक गोष्ट लोकांना दिसत नव्हती की ती रोज रात्री उशीमध्ये तोंड घुपसून रडायची. एका दिवशी अंजलीची तब्येत खूप बिघडली. तिला विचार आला की मला तर आज भेटायला खूप लोक येतील. तिला खूप ताप आणि अशक्तपणा आला होता. डॉक्टरने पूर्णपणे बेड रेस्ट करायला सांगितलं होतं. पहिल्या दिवशी तिला विचार आला की ठीक आहे, पहिलाच दिवस आहे तर कोणी भेटायला येऊ न येऊ पण फोन नक्की करतील, पण एकही फोन आला नाही. दुसऱ्या दिवशी तिने विचार केला की ठीक आहे, काल कोणाला माहीत नसेल तर आज येतील बघायला मला किंवा मला फोन तरी करतील. पण दुसऱ्या दिवशी फक्त 2 ते 3 मेसेज आले की TC, टेक केअर पण नाही, फक्त TC म्हणजे टेक केअर. इतका कमी वेळ लोकांनी तिला दिला. आणि मग तिला अचानक लक्षात आलं की आपण ह्या लोकांसाठी एवढे झटलो, आपले सगळे प्रॉब्लेम्स बाजूला ठेवून मी यांच्यासाठी धावले, यांच्या दुःखामध्ये माझं दुःख विसरून मी यांच्या दुःखामध्ये सहभागी झाले. ह्यांनी एक हाक दिली तर मी लगेच धावून गेले. पण आज जर माझी तब्येत इतकी बिघडली आहे तर मला एक साधा कोणाला फोन करायची सुद्धा गरज वाटली नाही. मी तर वर्षानुवर्षे यांच्यासाठी धावपळ केली आहे, तर एक मिनिट सुद्धा त्यांनी माझ्यासाठी दिला नाही. त्या रात्री तिचं मन खूप भरून आलं आणि ती खूप जास्त रडली. तिला दुःख नव्हतं या गोष्टीचं की मी आजारी आहे, पण एका गोष्टीचं मात्र तिला खूप खंत वाटली की मी इतकं लोकांसाठी धावपळ केली आणि मला साधा एक फोनही कोणी केला नाही. की मी त्या लोकांसाठी कधी महत्वाची नव्हतेच का? असे प्रश्न तिच्या मनात येऊ लागले. मग तिला वाटलं की कदाचित माझ्यापासून मिळणारी जी काही मदत होती तीच त्यांना महत्वाची वाटत असावी. आता मला सांगा, ही गोष्ट ऐकताना तुमच्या डोळ्यासमोर कोणाचा चेहरा आला? एखाद्या मैत्रिणीचा, एखाद्या नातेवाईकाचा की स्वतःचाच? कारण असं आयुष्यात जवळजवळ एकदा तरी प्रत्येक चांगल्या व्यक्तीबरोबर झालेलं आहे. आणि मग ती विचार करते, देव माझीच का परीक्षा घेतोय? पण इथे आपण चुकतो. देव काही परीक्षा घेत नाहीये. आपण चूक करतो आणि आपल्या ह्या वागणुकीमुळे परिस्थिती आपल्याला तिकडे आणून सोडते. चांगले लोक दुःखी असतात असं तुम्ही भरपूर वेळा ऐकलं असेल, पण चांगले लोक यासाठी दुःखी नसतात कारण ते चांगले आहेत. ते दुःखी असतात कारण त्यांना योग्य बाउंड्री सेट करता येत नाही. हे वाक्य पुन्हा ऐका की चांगुलपणा कधीच दुःखाचं कारण होऊ शकत नाही, पण मर्यादा नसणं हे नक्कीच दुःखाचं कारण होऊ शकतं. समजा तुमच्या घराच्या दाराला कुलूप नव्हतं आणि तुमच्या घरात चोरी झाली, तर 100% चोर तर गुन्हेगार आहेच, पण दार उघडं ठेवणं हे धोकादायक आहे माहिती असून सुद्धा तुम्ही त्याला कुलूप लावला नाही, ही तुमची सुद्धा चूक आहे. तसंच आयुष्याचंही आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस कायम एखाद्यासाठी जर उपलब्ध राहता तर काही लोक त्या व्यक्तीची किंमत करतील, पण काही लोक त्याला तुमचं कर्तव्य समजतील. एक प्रश्न स्वतःला विचारा, तुम्ही मदत करता कारण तुम्हाला मदत करायची असते की लोकांनी तुम्हाला चांगलं म्हणावं अशी तुमची अपेक्षा असते? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमचंच शोधून काढलं पाहिजे. लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की सगळ्यांसोबत चांगली वाग, सगळ्यांना खुश ठेव, मोठ्यांचं ऐक,
त्यांना नाही म्हणू नको, ही शिकवण खरं तर चुकीची नाही. पण आपल्याला कोणी हे का नाही शिकवत की तू स्वतःचाही विचार कर, गरज पडली तर नाही म्हणायला शिक, स्वतःचाही सेल्फ रिस्पेक्ट जप. स्वतःचा आदर करणं म्हणजे स्वार्थीपणा नाहीये बरं का. म्हणून मोठं झाल्यावर आपण इतरांसाठी जगत राहिलो आणि आरशात बघून आपण स्वतःला विचारलं की मी शेवटचं स्वतःसाठी काय केलं होतं. आणि कदाचित या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे नसेल, कारण आपल्याला शिकवलंच तसं जातं की स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा जास्त विचार कर. याच एका गैरसमजामुळे हजारो चांगली माणसं स्वतःशी आयुष्यभर अन्याय करतात. त्यांना वाटतं की मी थोडंसं अजून सहन करते, मी थोडं अजून ऍडजस्ट करते, मी थोडं अजून समजून घेते, मी थोडं अजून त्यांना देते. हे थोडं थोडं कधी संपूर्ण आयुष्य बनून जातं हे आपल्याला कळतच नाही. आणि मग एक दिवस असा येतो, शरीर थकतं, मन थकतं, नातेसंबंध थकतात आणि आरशात दिसणारा तो माणूसही थकलेला असतो. तू आधीसारखा राहिला नाहीस असं लोक म्हणतात, पण त्यांना दिसत नाही की तो माणूस बदलला नाही, स्वतःला विसरत चालला आहे. लक्षात ठेवा, चांगुलपणा म्हणजे स्वतःला विसरणं नाही. जर तुमच्या या चांगुलपणामुळे तुमची झोप उडत असेल तर तो चांगुलपणा नाही, स्वतःवर केलेला अन्याय आहे. आजच एक निर्णय घ्या, लोकांना मदत करणं बंद करू नका, पण स्वतःला दुखावून मदत करणं नक्की बंद करा. जिथे तुमच्या प्रेमाची किंमत नाही तिथे स्वतःचा आत्मसन्मान जपा. जिथे तुमच्या वेळेची किंमत नाही तिथे प्रत्येक वेळेस धावून जाणं बंद करा. तुमच्या मनाची काळजी घेतली जात नाही तिथे स्वतःची काळजी घ्या, कारण रिकाम्या कपातून तुम्ही कोणाचाही कप भरू शकत नाही. आधी स्वतःला मजबूत करा आणि मगच दुसऱ्यांना. फक्त एकच गोष्ट सांगून हा व्हिडिओ संपवते, चांगले नक्की राहा, पण इतकेही चांगले नाही की लोकांना तुमच्या डोळ्यातील अश्रू दिसे नाशे होतील आणि फक्त तुमचा उपयोग दिसेल. स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा आदर करा. नमस्कार, मी सोनेश्वरी बोलते. इथपर्यंत माझा व्हिडिओ पाहिला म्हणून तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद. आता मी रेग्युलरली व्हिडिओ पोस्ट करणं सुरू केलेलं आहे, तर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील, व्हिडिओबद्दल काही बोलायचं असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका तुमच्या माझ्या रिलेटेबल गोष्टी सोबत. तोपर्यंत बाय.